ब्लॉग चालू करू द्या का? थांबा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगरवरून तयार झाला होता आणि आता आपण निघालो इको पंढरी सोबत रायगडच्या ट्रेकवरती, म्हणजे दुर्गराज रायगडवरती. हर्षद मालक जरा तर थोडं तर भाव द्या. आणि मग ही मध्ये आलेली म्हातारी हीच सारा भाव आहे आपला. अतिशय लवकर म्हणजे 9ला बोलवलो तर एक्झॅक्ट आम्ही 11:30ला निघतोय. एक्झॅक्ट टाइमवर बघतोय. ह्या माणसामुळे ह्या माणसामुळे जा एक्झॅक्ट म्हणजे बघा 9ला सांगितलं होतं आणि बरोबर 11-11:30 निघतोय आम्ही. या ठिकाणी आम्ही रॉकेल पंपावर थांबलेलो आहे सध्या रॉकेल टाकण्यासाठी गाडीत. आणि खूप मस्त अनुभव आहे आमचा. रॉकेल इतकं स्वस्त आहे आपल्या पंढरपूरमध्ये, तुम्हाला फक्त एक 400 किती नाही सॉरी $82. स्वस्त श्रीमंती. पैसों में अंधा हो चुका हूं गाइस, ये भी मैंने खरीद लिया है. जस्ट किडिंग गाइस. जय शिवराय मित्रांनो, आपण पोचलेलो आहे इथं हॉटेल जय तुळजाभवानीला. सकाळी लवकर पोचलो होतो, आवरायला आपला वेळ झालेला आहे. अर्धी गँगवर गेले, आता नाश्ता तर करून घेतलाय. हा दुर्गराज रायगड आणि त्यासोबतच खूप एक्साइटमेंट आहे, खूप मनामध्ये एक आनंद आहे, एक वेगळाच एक फील आहे, काय सांगू शकत नाही सध्या. आणि आता आपण सुरुवात करणार ट्रेकिंगला. सगळ्यांचा नाश्ता वगैरे चालू आहे. हर्षद मालक तुम्ही पोहे प्यायला लागलाय काय? हां चला, हर्षद मालकाचं पोहे पिऊन झाल्यावर आपण जाणार आहे. होय काय काय कोण होतं ते? पप्पा नसतं काय? आता एक परवा शाळेला चालत ना, त्याला विचारलं कुठं चाललं, तो मला कॉलेजला चाललाय. हर्षद मालकांचं असं म्हणणं की हा तो माणूस आहे जो सांगणार त्या पोरांना की आम्ही गडावरून उतरून शाळेला जात होतो. बरं दिसतो आपण. हां आपण मला बी ना. चला, आम्ही पहिला टप्पा पार केला आहे. ॲक्च्युली काय कारण माहीत नाही आहे, बट आज जास्त दम लागतो आहे. लेट्स सी. बट आम्ही थांबलेलो नाही, अजिबात थांबत नाही. सो रेस्ट कमी घेतो आणि आपला थोडा ग्रुप पुढे गेला आहे, त्यांना आपण पकडण्याचा प्रयत्न करतो. मी तर मोठं झाल्यानंतर रायगडचा अनुभव घेतला आहे. आणि इथं बघू शकतो किती वर्षाचा तो? फक्त 6 महिन्याचा असताना रायगडचा अनुभव घेणं, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आयुष्यामध्ये काय असू शकते. कारण आता तर त्याला समजणार नाही, पण मोठं झाल्यानंतर तो अभिमानानं सांगेल की माझ्या आईवडिलांनी मला मी फक्त 6 महिन्याचा असताना रायगडवर घेऊन गेले. खरंच हाऊज इट ते बारके स्टील फाईन नो ह्याचं विचारतो. भारी. ते चालत असताना आपलं कोण भेटले बघा, सुप्रसिद्ध कोण नाही, माझी बहीण आहे. चला, तर अशा रीतीने ताईसाहेब आपल्या पुढे आल्या होत्या नाश्ता करून. त्यांना असं जिमला पण सोडून यायची सवय होती. आज रायगडवर पण मला सोडून आल्या त्या, पण आपण त्यांना मागून गाठलेलं आहे जसं की ॲज ऑलवेज. अपूर्वा सासवडे यांनी देखील आहेत. चला सी यू. मला सांगतो, आपण आजपर्यंत तुम्ही किती किल्ले सर केले तो तुम्हाला माहिती आहे, पण किल्ला बघण्याचा एक प्रकार असतो. घाट, मेट, माची आणि बालेकिल्ला. घाट, मेट, माची आणि बालेकिल्ला एवढ्यासाठी म्हटलं जातं की जर संपूर्ण किल्ला ट्रेक केला कधी म्हणायचं, ज्यावेळी तुम्हाला त्याचा घाट माहिती आहे, माची माहिती आहे, बालेकिल्ला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी माहिती असण्यासाठी किल्ल्यांचा अभ्यास लागतो. आता ह्याच्यामध्ये बालेकिल्ला कशाला म्हणायचे? जिथं महाराजांचं वास्तव्य आहे. आपण घाट जो सोडून आलो हा सगळा घाट झाला. घाट माची कोणत्या झाल्या? ज्या माची एक आपण कडेलोट म्हणतो, जेवढे काय बुरुज टहल ह्या शेजारचे, त्याला माची म्हटलं जातं. बालेकिल्ला म्हणजे जो कोणी भाग जिथं महाराजांचं वास्तव्य आहे. आणि मेट म्हणजे जिथं कुठं सैनिकांचा असू द्या, बाकी घोड्यांचा असू द्या, ह्या ज्या गोष्टी त्याला मेट म्हणायचं. मग जर किल्ल्यावरती घाट, मेट, एक मिनिट थांब रे, घाट, मेट, माची आणि बालेकिल्ला आपण ज्या दिवशी बघितलं त्यावेळेस समजावून जायचं की आपण पूर्णतः किल्ला बघितला. आपला बाकीचा सगळा ग्रुप आपल्याला भेटलेला आहे. ओंकार दादा सुद्धा भेटलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर अजून चढतोय रायगड. ए से हाय. मग पुढे चला हाय. रामकृष्ण. ए लवकर ये, चल पळ 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 पळ. गड दुर्गराज रायगड आपण म्हणतो आणि लोकांनी केलेला इथं कचरा बघतोय. पुढच्या वेळेस जेव्हा रायगडावर याल ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं जो कचरा तुम्ही घेऊन येता ना, तो स्वतः खाली न्यायचा प्रयत्न तर करा. इथला जास्त नेला तर अतिउत्तम आहे, पण ॲटलिस्ट स्वतःच्यामुळे कचरा होणार नाही याची काळजी घ्या. कारण आपला दुर्गराज रायगड, ज्याला आपण महाराजांचं मंदिर देखील म्हणतो, त्याच गडावर सगळ्यात जास्त कचरा बघायला मिळतो आपल्याला. मालकाने खूप महत्वाचं वाक्य आपला सांगितलंय गड चढताना. पूर्वा मागापासून म्हणते कधी पोहोचतं म्हणलं 2 मिनिटात पोहोचतोय. एक तर वर पोहोचल ना तर वर तर पोहोचल. कुठं ना कुठं पोहोचणार हे नक्की. हाय, आलीस तू वर बाळा. खूप खूप ताजी तवानी दिसते. देवाचं ए ऐक की, कायच दाव थकले असं वाटायला? काय विषय? एकदम फ्रेश वाटेल, थकले नाही अजिबात. अभ्यासाला काढलं नाही यावेळेस.
वासोट्याच्या ट्रेकवरही अभ्यास करत होती. आता आपण सध्या महादरवाजापाशी आहे रायगडाच्या. आणि महादरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश दिले होते हिरो जिंदलकरांना, त्यावेळेस सांगितलं होतं की हा गड आपल्याला अशा दृष्टीने बनवायचा की ही स्वराज्याची राजधानी होणार. स्वराज्याची राजधानी होणार आहे म्हटल्यानंतर त्यामध्ये दूरदृष्टी असणं, मायक्रो मॅनेजमेंट असणं हे किती गरजेचं आहे या दरवाजावरूनच तुम्हाला कळेल. कारण ज्या वेळेला शत्रू ह्या गडावरती हल्ला करणारा, आक्रमण करणारा, त्यावेळेला खालून वर येणं तर त्या शत्रूला शक्य नाहीच. पण इन केस एखादा शत्रू असेलच तो इथपर्यंत आला तर तो हा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करणार आहे. दरवाजा फोडण्यासाठी हत्तीवरती आणू शकत नाही, कारण जेवढ्या पायऱ्या एवढा उंच असल्यामुळे हत्ती तरी येऊ शकत नाही. पण एक गोष्ट तो करू शकतो की लाकडाचे ओंडके असायचे पहिले लांबपर्यंत, म्हणजे जे झाडांचं खोड असायचं मोठ्या झाडांचं, ते खोड घेतलं जायचं आणि दरवाजावर आपटलं जायचं जेणेकरून दरवाजा तुटला पाहिजे. पण ह्याचा दरवाजाचा आकार असा बनवला गेला की ते लाकूड यांना फिरवून असं स्पीडमध्ये आणताच येणार नाही जेणेकरून दरवाजा तुटणारच नाही. म्हणजे हे त्यांचं दूरदृष्टी होती की ज्यावेळेला हे गोमुखी दरवाजा पूर्ण असा आपण याला म्हणतो की आकाराचा असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला सरळ कोणतंही लाकूड किंवा कोणताही मोठा आघात करण्यासाठी इथं तुम्हाला सपोर्ट भेटणार नाही. आणि त्यामुळे त्याचा आकार एवढ्या चांगल्या प्रकारे केला की कोणती म्हणजे इतिहासामध्ये कुठेही असं आढळत नाही की शत्रूने हा दरवाजा तोडलाय म्हणून. कोणा नाही गट्यासाठी एक नवीन नाव शोधले काय खट्ट्या. तिला माहित नव्हतं गट्या म्हणते ती खट्या म्हणायला लागली. काय मला माहित होतं ना, पण मुद्दाम खट्या म्हणली काय? हा मुद्दाम आम्हाला वाटलं मुद्दाम. आम्हाला आताच हाती आलेल्या बातमीनुसार आपल्या अपूर्वा सासवडे 16 प्रो घेणार आहेत आणि त्यामुळे जागा चला 1 TB दामानी मॅडम पडतात. ईशा अजून तू जिवंत आहे? ईशा जिवंत आहे तू? ओ माय गॉड, ईशा जिवंत आहे गाईज. तो आता चढाई संपलेली आहे. आपण सध्या आता रायगडच्या महाद्वारातून पुढे आलेलो आहे आणि एवढा का हार्ड ट्रेक वाटत नाही रायगडचा, बट एक आपण काय म्हणतो एक्सपिरियन्स असा आहे की रायगडसारखा दुसरा किल्ला नाही. दुर्गाराज रायगड ज्याला म्हणतात, सगळ्यात बेस्ट ट्रेक आहे. कुठल्या तरी मिलिटरी स्कूलची मुलं आहेत आणि यांच्यामध्ये खूप चांगलं डिसिप्लिन बघायला मिळते जे की आमच्यामध्ये येत नाही आहे. तर सरनी असा भरपूर असा खर्च केलेला आहे. तब्बल किती रुपये दिले गाईडला सर? सर किती दिले गाईडला? सांगायचं असते सांगायचं नसते. आम्ही काय मागत नाही माघारी पैसे, सांगा त्यांना विचारली. ओ सर, तसं तुमची गड फिरवायला तुम्ही फीज किती घेता? फीज किती घेता? चार्जेस खालून पायथ्यापासून घेतला तर 2200 आणि वरती फक्त वरती जर घेतलात ना, म्हणजे आता महत्वाच्या 18 पॉईंट साठी घेतला तर 700, 22 पॉईंट साठी घेतला तर 1000. ओके. बघू शकता गटेंद्र बाहुबली, ज्ञानेश्वरी लटके, पायल गायकवाड, ओमक्या, हे असे सगळेजण लेट आलेले माणसं आहेत. ह्यांना जॅक लावून वर आणलेला आहे. तेल तुटून पडली होती. तुम्हाला अशी लाज नाही का वाटत की बाबा आपण लेट झालो? झालंय गाडवाना. कंटेंट अन्नपूर्णा मैजीचं नाव आहे आणि हे अन्नपूर्णा हॉटेलचे मालक. अन्नपूर्णाचे मालक आहे तुम्ही? हो. तुझं काय मध्ये गायचं वासरू? अवकिरकर. आपण याच्या आधी रायगड किल्ला पाहिला. आपण फिरून बघतोय सध्या पालखी दरवाजातून आपण राजसदरेकडे जातोय. राण्यांचे महल बघणार आहे आपण. त्यातला एकच महल सध्या चांगल्या स्थितीत आहे, तो बघतोय. साथीच्या साथीच महल नाही बघणार आहे आपण. आणि त्यासोबतच सगळा रायगड दाखवण्यासाठी आपल्यासोबत अवकिरकर म्हणून एक गाईड देखील घेतलेत आपल्या इको पंढरीच्या मालकांनी. सो माहिती तर चांगली देत आहे ते खरंच. तो म्हणजे राण्यांच्या महलामधला 7वा महल आहे ना? 6वा महल आहे. आणि याच्यामध्ये सध्या हा चांगल्या स्थितीत असला एकमेव महल आहे. त्यामुळेच आपल्याला डायरेक्टली इथे आलो, बाकीचे महल बघत नाहीये. आणि आमचेच काही इको पंढरीचे मेंबर जे अण्णा मुकदमच मागे राहिलेत फोटो काढत, माहिती घ्यायची लांबच राहिले. सॅक अगं तुझं वजन तुझं वजन कमी आहे सॅकपेक्षा. 1 मिनिट सर आलो. दक्षाला घेतले वाटत असेल तुला. त्यापेक्षा जाडे. बऱ्याचशा गोष्टी सध्या दाखवायला चालू आहेत आणि खरंच खूप एन्जॉय करतो. एन्जॉय म्हणण्यापेक्षा ते एक अनुभवणं. इतिहासामध्ये आमचे जे गाईड आहेत खरंच एक चांगल्या प्रकारचं त्यांनी आपल्याला काय म्हणतो एक चित्र उभा करतात डोळ्यासमोर आणि खरंच खूप चांगलं. हे आपले गाईड आहेत. नाव सांगा सर. माझं नाव तानाजी अवकिरकर. आणि यांनी जसं ज्या पद्धतीनं आपण काय म्हणतो त्याचं अनुकरण केलं त्यानुसार आमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहते की त्या काळातले महाल, त्या काळातल्या गोष्टी कशा असतील. खरंच खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी करतात. पाणी गुरुदेव
पाण्याचा डबा आहे, घ्या गुरुदेव. पिंट्या बोल ना. हा कळलं हा, धर पाणी. जसं वाढलं तसं वाढलं. छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्याच्याच तयारी कार्यक्रमाची आपण पाठीमागे राजसदरीवर बघतोय. त्यासोबतच पालखी सोहळा इथे काहीतरी होणार, मी तुम्हाला दाखवतो. राज्याभिषेक सोहळा पार पडला 6 जून 1614. श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारता मारता घ्यावे, राजा फुले, राजा फुले, देशद्रोही तितुके कुत्ते, देशद्रोही तितुके कुत्ते, मारो निघालावे परते, मारो निघालावे परते, देवदास पावती फत्ते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संशयो नाही, यदर्थी संशयो नाही, देव मस्तकी धरावा, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुक बळवावा की बुडवावा, मुलुक बळवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी, धर्म संस्थापनेसाठी, बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आता आपण प्रेरणा मंत्र घेतोय. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी, भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे, कैसी असे, सकल सुखाचा केला त्याग, सकल सुखाचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग, राज्य साधनाची लगबग, कैसी केली, कैसी केली, याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष, उपरी आता विशेष, उपरी आता विशेष, काय लिहावे, काय लिहावे, शिवरायांशी आठवावे, शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, जीवित तृणवत मानावे, येलोकी परलोकी उरावे, येलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे, कीर्ती रूपे, निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव, नमः पार्वती पतये हर हर महादेव, बोलो जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. त्यांनी जसं सांगितलं जुल्फिकार खानानं आक्रमण केलं, त्यानंतर रायगड पूर्णतः बंद होता. त्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांना माहीत होतं की ऐतिहासिक दृष्ट्या रायगडाचं महत्त्व खूप आहे, रायगड हा किल्ला या ठिकाणी असावा, त्याच्या वास्तू असाव्या, त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी नवीन बघायला भेटेल, म्हणून ब्रूस अकाउंट असा एक नावाचा व्यक्ती जो इंग्रज अधिकारी तो रायगडावरती येतो. तो एक बुक ऑफ बॉम्बे म्हणून एक पुस्तक लिहितो आणि त्या पुस्तकामध्ये लिहिताना जेव्हा रायगडाचं वर्णन करतो त्यावेळेला त्याला राजसदरीच्या समोरच्या होळीच्या माळाच्या समोर जेव्हा आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना जी इमारत आहे ती इमारत शक्यता मार्केट असावं असं त्यानं उल्लेख त्या इंग्लिश पुस्तकामध्ये केला होता. आता त्यानं पुस्तकामध्ये उल्लेख केल्यानंतर आपल्या इतिहासकारांनी डायरेक्टली ह्याला बाजारपेठ घोषित केलं, परंतु एखाद्या राजधानीमध्ये आता आपल्या दिल्लीचे राजसदरे गीता जाऊन आले तिथं राजसदरेवरती सिक्युरिटी बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्याही
एखाद्या देशाची असू द्या, राज्याची असू द्या, ती राजधानी असते, तिची सिक्युरिटी महत्वाची असते. राजधानी म्हणजे राजा तिथं वास करणार आहे, राजाचा सगळा कारभार तिथून चालणार आहे. मग राजाचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो तिथं बाहेरचा माणूस येणं जाणं पूर्णतः बंद असतं. मग जर राजगड किंवा रायगड ही जर आपली राजधानी असेल तर राजधानीमध्ये बाजारपेठ जर उघडली तर बाजारपेठेमध्ये व्यापारी बाहेरून येतील. बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांमध्ये जर कोण चुकून एखादा अतिरेकी आला, दुसऱ्या आक्रमण करण्यासाठी एखादा आपला विरोधक आला तर राजांना हे कंट्रोल करणं कधीही शक्य झालं नसतं. जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, असं म्हटलं जाते की छत्रपती शिवाजी महाराज हा प्रॅक्टिकल माणूस आहे. मग प्रॅक्टिकल माणूस कधीही त्याच्या राजधानीच्या गडावरती बाजारपेठ तरी ओपन करणार नाही एवढं मला वाटतं. आता मग असा प्रश्न पडतो की गुरुज अकाउंटने लिहिलं म्हणून आपण बाजारपेठ म्हणलो, मग हे नक्की काय आहे? ज्यावेळी राजधानी असते, राजधानीवरती वेगवेगळ्या राज्यांची पत्रे येतात, राजांकडून पत्रे येतात, त्यांच्याकडून हेर पाठवले जातात, ब्रँड अँबॅसेडर ज्याला राजदूत म्हणतो, राजदूत येतात आणि त्यासोबतच VIP लोक देखील येतात. ती VIP लोक आल्यानंतर त्यांना कुठे राहायला करायचं? सरदारांची घरं बघितली, राजांचा राजवाडा बघितला, राण्यांचा महाल बघितला, अनेक सैन्यांचं कोठार बघितलं, सैन्यांसाठी राहण्याची सुविधा बघितली, जेवणाचं बघितलं, परंतु आलेल्या पाहुण्यांसाठी राहण्याची सुविधा म्हणून गेस्ट हाऊस आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. तर ही जी बाजारपेठ आहे ही गेस्ट हाऊस असावं किंवा 100% गेस्ट हाऊसच आहे, ही बाजारपेठ तर नाही असा हा माझा अभ्यास सांगतो. त्यांना विषय असा असतो की त्यांना जी माहिती दिलेली आहे त्यांच्या असोसिएशननं त्यांना तीच द्यावी लागते. हा विषय वादाचा असू शकतो, ऐतिहासिकदृष्ट्या आपण एकमेकांना वेगवेगळ्या विचारांचे असू शकतो, परंतु आपण प्रॅक्टिकली विचार केला तर राजधानीवरती कोणत्याही प्रकारची बाजारपेठ असणं शक्य नाही. ओके, अजून कोणाला घ्यायचं? जा जा जा, ऋषी सर आपलं जायचं. घेतलं, चला. ऋषी सरांची हवा आहे हो, त्याला काय आईस्क्रीम वरत आहे. वरत आहे. 20 द्या, 20. झालंय खंबीर राहिले. मला काय होतंय, खंबीर आहे मी. तुमच्या मालकांसाठी एक आईस्क्रीम. हे सोडून रायगडावरती आईस्क्रीम खाताना हर्षद मालक कमले. तुम्हाला अशी लाज नाही का वाटत? खावा खावा, दुसरं बी टेस्ट केलं पाहिजे. व्हिडिओ चालू कसं आहे, नाद करायला पैसा लई डोकं. केवढ्याचा माहिती आहे मला गिफ्ट आलं? काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थट्टाज मांडली. काय साहेब, याच्यावरती तुमची प्रतिक्रिया? तुमची पर्स पडलेली या ठिकाणी, काळजावर घाव झाला तुमच्या, काय वाटतं? नाही, ओके डन. काय करून गेला व्हिडिओ मध्ये? आपला भाऊ आहे, दिदी आहे. तर आपण आता जे काही झालं गडावरती त्याचं मी सांगणार तर नाही, परंतु मला हेच विचारायचं आहे की तुम्हाला आता कसं वाटतंय? हा, मोकळं झाल्यानंतर सगळ्याला छान वाटतं, मोकळं वाटतं पुरा. पण मला हा प्रश्न आहे, मी तसं नाही, आपलं सांगायचं नाही, नाव घ्यायचं नाही, पण पाणी वगैरे नसताना कसं, म्हणजे चला बस कंटेंट. तुम्ही बघितलं या दादाने शंख वाजवला ना, हा शंख वाजवण्यासाठी किती पॉवर लागते हे त्या वाजवणाऱ्यालाच कळतं, आणि एवढा चांगल्या प्रकारे त्यांनी वाजतात. आता तिथं महाद्वारामध्ये जी पालखीचं मी बोललो होतो तिथं देखील काही जण ते शिंगाडे वाजवत होते, तुतारी आपण त्याला म्हणतो, आणि ते वाजवणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क असतो, कारण त्याची जी इंटेन्सिटी पॉवर तुम्हाला लागते ती खूप म्हणजे खूप भयंकर आहे. रोटीन बार खावा खावा. नाही, माझ्यासाठी दुसरा आणला प्रोटीन बार खातोय. आपण बघतोय मित्रांनो, जो मुकुट होता नंदीचा आपल्याला पुरातत्व खात्याच्यानुसार कार्यक्रमापुरता तो लावला जातो आणि त्यानंतर काढला जातो. तर आपण बघू शकतो की किती भारी नंदी दिसतोय. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की हा मुकुट बसवण्यासाठी पुरातत्व खात्याची परमिशन नाही, परंतु आपण विशाळ गडावरती अनेक गडांवरती अतिक्रमण झालेलं बघतो मशिदींच्या शेजारी, ते आपल्या पुरातत्व खात्याला दिसत नाही, कारण आपलं पुरातत्व खातं खूप महान आहे ना. इथं जगदीश्वराच्या मंदिरामध्ये उद्या छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा आहे, त्याची पूजा चालू मी तुम्हाला दाखवतो.
ही महाराजांची समाधी जवळ आता आहे आणि तुम्ही मागे जी बघताय ती वाघ्या कुत्र्याची समाधी सांगितली जाते. परंतु इतिहासामध्ये याचा सभासद बकर असतील, कोणतंही पत्र असेल किंवा रायगडावरचा जेवढा काही ऐतिहासिक ठेवा आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामध्ये याच्याबद्दल कुठेही आपल्याला एक तीळ मात्र आपण काय म्हणतो की पुरावा बघायला मिळत नाही. आणि पुरावा जेव्हा बघायला मिळत नाही त्यावेळेला अशा गोष्टी इतिहासाचं विद्रुपीकरण करणाऱ्या इतिहासकारांकडून केल्या जातात आणि मग वाघ्या कुत्र किंवा महाराजांच्या चितेत उडी घेतली अशा चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याची केस चालू आहे आता आपल्या कोर्टामध्ये. लवकरच याचा निकाल लागेल आणि ही जी वास्तू आहे ती इथून हलवली जाईल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे ओंकार आणि याची ईडी हवा चालू आहे आणि इथं म्हैस बघू शकता तुम्ही. हॅलो म्हैस. अयो स्वतःला असं म्हणते तू. अयो स्वतःला असं म्हणते. बघू शकतोय आपण, बघू शकतो हर्षद मालक अतिशय सुंदरपणे चालतात आपल्या पुढं. हा डौल मोराच्या मानचा डौल मानचा. मागं बघा हर्षद मला एकदा 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 आकृती नाही, कीर्ती नाही, कृती नाही, कार्तिकी आपल्या पूर्ण ग्रुप मधली सगळ्यात वयानं लहान ट्रेकर होती आजची. अभिनंदन. स्वतः शाळा वगैरे नसते समजा. तर तिनं पण पूर्ण ट्रेक आमच्यासोबत केला, कुठेही थकले वगैरे असं वाटलं नाही. खूप चांगला ट्रेक केला. आपल्या राजा फोटो स्टुडिओचे मालक आपले संजय बाळवणकर सर यांची मुलगी होती. खूप चांगला ट्रेक केलाय. काय नाही असंच ब्लॉग मध्ये घेऊन घेतले, काय अडचण नाही. बंद करा. तर घरचे सगळे जे जातात ना बघायला, अरे तुझ्याकडे कमवतोस, तू देख नाहीस, ती का करतोस, दुसरी बघू आपण, चल. कमी आहे का मुलींची? कळलं का? दुसरी बघू आपण. असं असतंय, हे कळलं? पण ऐका की, दुसरी बघण्यासाठी पहिले असणं गरजेचं. त्यांचं खरं प्रेम असेल तर खरं प्रेम असेल तर होऊ शकतं ना. बोलली अपूर्वा. बोललीस का? बोललीस. बोलले. तुम्ही काय तर बोल बाय, ब्लॉग मध्ये काहीच बोलले नाही. काय तर बोल. हा नाव तर सांग तुझं. कसं बोलले. हा बोला तुम्ही, बोला. अध्यक्ष महोदय बोला तुम्ही. लग्न केलेल्यांचे मुद्दे मॅटर. तुमचं दुःख तुम्ही घाबरू नका वहिनीला, तुम्ही दुःख मांडू शकताय. एकदा मारल फक्त वहिनी, नंतर मारत नसते. बोला बोला. घाबरता राव वहिनीला. काय लव्ह मॅरेज आहे का तुमचं सर? त्यामुळे दरवाजा लावून भांडी घासा लागते. जेवला तू? जेवला सांग की. जेवण नाव सांग तुझं. नाही घाबरला वाटतं. हो हो, ती पोरगी दिसते तिला फक्त पाणी म्हणायला. हा जो नाव कायचं शिवम आहे आणि याचा दुसरं वर्ष म्हणजे आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसा दिवशी रायगडचा ट्रेक करायला मिळतोय. खरंच लय लकेच भाव तू. आम्हाला कळायला लागलं, आम्ही आलो रायगड. तू लय लवकर आलाय. ह्या माकडांचा फोटो काढतो ते आता. काय अवघड आहे, माणसं सोडून माकडाचा फोटो. गटाचं म्हणणं आहे की जेवायच्या आधी काय करायचं? पुढे क्रिकेट खेळायचं. चला थोडं क्रिकेट खेळून घेऊ. बरोबर. आता डबल लागून गेला. काय करायला? येतो निघालो, झालं ट्रॅकिंग. होय, सकाळी पहाटे गेलो तू गडावर चालत. आता येऊन माघारी खाली आलो. तर भूक एवढी लागली होती की जेवणाचा व्हिडिओच काढायला लक्षात नाही. मला भातावरती द्या. इथे इथे द्या. ओके डन. जेवण केले, बॅगा घेऊन निघलेलो आहे. म्हैस पण आपल्यासोबत पूर्ण एकदा वापस येते. चला आता हा ब्लॉग इथे संपला. हिला म्हैस म्हणतो, ह्याला काय म्हणत नाही मी. काय सो म्हणत ना तुमचं तुम्ही कमेंटमध्ये म्हणा काय सो म्हणत. चला आजचा ब्लॉग आपला रायगडची ट्रिप इथे संपली असं म्हणतो. आता गाडीत बसून घरला जाणार. तुम्ही काय बघणार आहे त्यापेक्षा लाईक करा, केलं नसलं सबस्क्राईब करा. आणि तसं पण काय माझ्यासाठी ब्लॉग आहे, तुम्ही कशाला बघताय. बाय.